आज तर मस्त फिश मार्केटला गेलो होतो. एवढे सगळे मासे बघून तर मला असं झालं होतं हे घेऊ की ते घेऊ, पण मनावर थोडासा ताबा ठेवला आणि म्हटलं चला कोळंबीच घेऊ. आणि तुम्हाला एवढे सगळे मासे बघून तोंडाला पाणी तर सुटलंच असेल. त्यानंतर मग घरी आलो, छान कोळंबी स्वच्छ धुवून घेतली. अर्धा किलो पूर्ण कोळंबी घेतलेली आहे मी. त्यानंतर त्यामध्ये टिक्का मसाला टाकून घेतला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, लिंबू घेतला आहे. हे सगळं टाकून छान व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. छान एकत्रित करून झाल्यानंतर थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं. अर्धा एक तास तरी ठेवलं तरी खूप जास्त छान टेस्ट लागते त्याने त्याची. मस्त छान मॅरिनेट झालं की मग मस्त गरमागरम तळायचं. आणि असे कुरकुरीत होतात ना की हॉटेलला जसे मिळतात ना अगदी त्याचप्रमाणे तयार होतात. आणि टिक्का मसाला आपल्याला लागेल तसा टाकायचा, कारण कोटिंगसाठी आपल्याला कळतं की हे पातळ आहे किंवा घट्ट आहे. त्या पद्धतीने बघून घ्यायचं, नंतर मग व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी. नंतर मग कढई तापायला ठेवली मस्त. तोपर्यंत मॅरिनेटही छान झालं होतं. मग छान गरमागरम तेलात तळून घेतले. आणि किवलाही हे खायला खूप जास्त आवडतात. गरमागरम ही तळलेली कोळंबी ना किवला खायला खूपच जास्त आवडते. झालं तर पहिले तिला चालू झालं होतं की मम्मा मला दे, म्हणून म्हटलं हो ठीक आहे थांब देती, थांब गार तर हो दे मग देती म्हटलं, नाही तर तोंडाला चटका बसेल. म्हणून मग सगळे एक एक करून तळून घेतले. छान असे तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी की कशा आपली सगळी कोळंबी फ्राय झालेली आहे. अशा काही प्रकारे आपली कोळंबी मस्त एकदम छान कुरकुरीत फ्राय झालेली आहे. चला तर तुम्हाला खाऊन पण दाखवते की आपली कोळंबी कशी झाली आहे ते. एकच नंबर आपली कोळंबी झालेली आहे. त्यानंतर छान आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे करून मग आम्ही थोडंसं आता ते जिरवायचं होतं ना, मग तेच जिरवायला गेलो होतो. तिथे किवला लगेच एक तिची मैत्रीण भेटली. मग काय दोघांची पळापळी इकडून तिकडे चालू झाली. त्यानंतर मग डॅडाला तिने लगेच घोडा बनवला आणि मग काय घोड्यावर बसून इकडून तिकडे स्वारीचं काम इकडून तिकडे चालू झालं. कसा वाटला आजचा ब्लॉग? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. भेटू त्याच्या पुढच्या नवीन ब्लॉग. तोपर्यंत